श्री स्वामी चरित्र सारामृत एकविंशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या। स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायपर्यंत। करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामीराज। आता कळसाध्याय 21वा। कृपा करोनी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा। भक्तजना कारणे संपवावा अवतार आता। ऐसे मना माझी येता, जड देह त्यागोनी तत्वता। गेले स्वस्थानी यतिराज, शके 1800 पूर्ण। संवत्सर तो बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार। दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहरा अवसर। चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी। षटचक्राते भेदोन ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी ते धवा। जवळ होते सेवे करीत, त्यांच्या दुःख झाले अंतरी। शोक करीती नाना परी, तो वर्णिला न जाय। अक्कल कोटीचे जन समस्त, दुःखे करुनी आक्रंदत। तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा। असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला। उद्धरिले जड मुढाला, तो महिमा कोण वर्णी। कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी। पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे। श्रेष्ठ चित्पावन जातीत, उपनाम असे थोरात। बळवंत पार्वती सुत, नाम माझे विष्णू असे। तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीस येणे केले। उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत। वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम ज्यांचे शंकर शेठ। त्यासी स्नेह झाला निकट, आश्रयदाते ते माझे। त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती। दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची। ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले। हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प। शब्द सोपे, व्यवहारिक भाषा। प्रत्येक अध्याय लहानसा, अबालवृद्धा समजे असा। लघुग्रंथ रचिला हा। प्रथमाध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्ध्यर्थ देवतास्तवन। आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे। श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले। भूवरी प्रख्यात झाले, ते कथन द्वितीयाध्यायी। तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला। तेथीचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चये। स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल। तेची वृत्त सकल, चौथ्या माझी वर्णिले। मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी। पाठविले कारभार्यासी, 5व्यात ते कथा। यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार। तयाचे वृत्त समग्र, 6व्यात वर्णिले। विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी। ते 7व्यात सांगितले। शंकर नामे एक गृहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त। त्यासी केले दुःखमुक्त, 8व्यात ते कथा। खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ। ते वर्णन समस्त, 9व्यात केले असे। चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णिले दशमाध्यायात। ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची। 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा। बाळाप्पाचा इतिहास बरवा, त्या माझी निरूपिला। भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन, तो 14वा अध्याय पूर्ण। सत्तारक भाविका, बसाप्पा तेली सद्भक्त। तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत। 15व्यात वर्णिली। हरिभाऊ मराठे गृहस्थ, कैसे झाले स्वामी भक्त। 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले। स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू। जो दादाबुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त त्यांचे। वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात। सारांश रूपे सत्यपै, एक गृहस्थ निर्धन, त्यासी झाले भाग्यपूर्ण। त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे। स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले। ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र। शके 1819, वसंत ऋतू चैत्र मास। गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा। बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता। वंदोनिया त्या उभयता, ग्रंथ समाप्त केलासे। स्वामींनी दिधला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र। त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय। त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती। भवसागर तरोनी अंती, मोक्षपद मिळो त्या। अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो। सर्व विद्या सार गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी। ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणिला। त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था। मी केवळ मतिमंद, परिभावे घेतला छंद। कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुवा। दोन्ही कर जोडूनी, आता हेची विनवणी। ग्रंथ संरक्षका लागुनी, सुखी ठेवा दयाळा। आता ज्ञानी वाचक असती, त्यास करू एक विनंती। मी केवळ ही नमती, कवित्व करू नेण्याची। परी माझी ही आर्ष उत्तरे, वाचावी ऐकावी आदरे। उबगन मानावा चतुरे, स्वामी चरित्र म्हणूनी। जय जयाजी परमानंदा, वैकुंठवासी श्री गोविंदा। भक्त तारका आनंद कंदा, अनामातीता अभेदा।
हरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना विधिताता कमलवदना हृदय कमली वसावे मच्छ कुर्म वराह जाण नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कल्कितू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करोन आला घेऊन विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काल घालोनी चरणी ठेविला भाळ सदोदित याचा प्रतिपाल करावा बाळ आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु.